फ्रेंड्स, वेलकम टू फार्मा रफ्तार. आपण या व्हिडिओमध्ये भरपूरशे एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातात, जसं RRB फार्मासिस्ट, DMER, एम्स फार्मासिस्ट आणि भरपूरशे एक्झामशी रिलेटेड काही टॉपिक्स आणले आहे. तर आपण ही सिरीज चालवणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिकल पॅकेजिंग बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. यामध्ये आपण काय काय बघणार आहोत बघून घेऊया. लेवल्स ऑफ पॅकेजिंग, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. टाइप्स ऑफ पॅकेजिंग मटेरियल्स बघणार आहोत आपण. ग्लास, प्लास्टिक्स, मेटल्स, रबर, पेपर बोर्ड, फॉइल्स. स्पेसिफिक डोजेस, फॉर्म ऑफ पॅकेजिंग, सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड, पॅरेंट्रल्स आणि एरोसोल्स. स्पेशलाइज पॅकेजिंग फीचर्स बघणार आहोत आपण. चाइल्ड रेजिस्टंट, टॅम्पर इव्हिडंट आणि युनिट डोज एक्सेट्रा. रेग्युलेटरी ॲस्पेक्ट्स बघणार आहोत. काही ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन रेग्युलेशन्स. पहिला आहे बघूया इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिकल पॅकेजिंग. पॅकेजिंग कशासाठी इम्पॉर्टंट आहे? Pharmaceutical packaging refers to the materials used to enclose and protect pharmaceutical product. It encompasses everything from immediate container holding the drug to outer cartons used for distribution. डिस्ट्रीब्युशनसाठी, इन्व्हायरमेंटपासून प्रोटेक्ट करण्यासाठी आणि इझी ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण पॅकेजिंग करतो. फार्मास्युटिकल पॅकेजिंग ही क्रिटिकल एलिमेंट आहे. ते कशासाठी? तर क्वालिटी मेंटेन करायसाठी, सेफ्टी, इफिकसी आणि स्टेबिलिटी ऑफ मेडिसिनल प्रोडक्ट थ्रूआउट देअर लाईफ सायकल फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग टू पेशंट यूज. इट सर्व्स मल्टिपल व्हायटल फंक्शन्स. मॅन्युफॅक्चरिंगपासून तर पेशंटपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची सेफ्टी असली पाहिजे, इफिकसी असली पाहिजे आणि त्याची स्टॅबिलिटी मेंटेन असली पाहिजे. त्यामुळे आपण फार्मास्युटिकल पॅकेजिंग ही इम्पॉर्टंट आहे. तर आपण फंक्शन्स बघूया फार्मास्युटिकल पॅकेजिंग. प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्व्हायरमेंटपासून प्रोटेक्शन, अगेन्स्ट UV लाईटपासून, मॉइश्चरपासून, ऑक्सिजनपासून, कार्बन डायऑक्साईडपासून, डस्टपासून आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून. फिजिकल फॉर्ममध्ये कसं? मेकॅनिकल शॉक्सपासून, व्हायब्रेशन, कॉम्प्रेशन, ॲब्रेझन ड्युरिंग हँडलिंग, स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन. जेव्हा ट्रान्सपोर्टेशन करतो आपण मेडिसिन्सचं, तेव्हा त्याला भरपूरसे धक्के सहन करावं लागते. त्यामुळे ते स्टेबल असलं पाहिजे, त्याला काही झालं नाही पाहिजे. त्यामुळे आपण पॅकेजिंग हे यूज करतो. केमिकल आणि बायोलॉजिकल डिग्रेडेशनपासून वाचलं पाहिजे. कंटॅमिनेशन आणि एक्सटर्नल फॅक्टर्सपासून वाचलं पाहिजे. कंटॅमिनेट नाही झालं पाहिजे. सिक्युअरली होल्डिंग दी ड्रग्स इन इट्स इंटेंडेड फॉर्म. ते लिक्विड, सॉलिड आणि सेमी सॉलिडमध्ये जे भरपूरसे ड्रग्स असतात ना, त्याचं कंटॅमिनेशन नाही झालं पाहिजे. त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ नाही झाली पाहिजे विदाऊट लिकेज ऑर लॉस. त्यासाठी आपण पॅकेजिंग यूज करतो. तर बघूया आयडेंटिफिकेशन आणि इन्फॉर्मेशन. तर त्यात जे कार्टन्स असतात पॅकेजिंगवर, त्यावर क्लिअर लेबलिंग असली पाहिजे विथ प्रोडक्ट नेम, स्ट्रेंथ, डोजेस, मॅन्युफॅक्चर, त्यावर बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, स्टोरेज कंडिशन्स, वॉर्निंग्स अँड डायरेक्शन्स फॉर यूज. फॅसिलिटीज, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड रिकॉल प्रोसिजर्स. कन्व्हिनियन्स कसं असलं पाहिजे? ते इझी फॉर डिस्पेन्सिंग असलं पाहिजे आणि ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ते इझिली घेऊ शकलं पाहिजे आणि डिस्पेन्स करता आलं पाहिजे त्याला इझिली. युजर फ्रेंडली असलं पाहिजे पेशंटसाठी, म्हणजे इझी टू ओपन असलं पाहिजे ते. प्रीफिल्ड सिरिंजेस एक्झाम्पल. फॅसिलिटीज, पेशंट्स कॉम्प्लायन्समध्ये एक्झाम्पल कॅलेंडर पॅक्स. काही कॅलेंडर पॅक्स असतात, त्यावर लिहिलं असतं मंडे, ट्यूजडे, संडेपर्यंत आणि त्यामध्ये गोळ्या असतात, मग त्याला कॅलेंडर पॅक्स म्हणतात. तर बघूया सिक्युरिटी आणि सेफ्टी. सिक्युरिटी आणि सेफ्टीमध्ये येते चाइल्ड रेजिस्टंट पॅकेजिंग, CRF, टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंटल इंजेक्शन बाय चिल्ड्रन. म्हणजे त्याची पॅकेजिंग अशी असली पाहिजे ते चिल्ड्रन्सपासून म्हणजे त्याला उघडता नाही आलं पाहिजे त्यांना. त्याला CRF म्हणतो आपण, चाइल्ड रेजिस्टंट पॅकेजिंग. दुसरं येते टॅम्पर इव्हिडंट पॅकेजिंग, TEP, मीन्स टू प्रोव्हाइड व्हिजिबल एव्हिडन्स इफ द पॅकेज हॅज बीन ओपन्ड ऑर ऑल्टर्ड. ते आपण बघतो या सील लागली असते एखाद्या असं पॅकेटला भरपूरशा, म्हणजे ते कसं टॅम्पर इव्हिडंट असलं पाहिजे. ते जर पॅकेट खुल्लं असलं ते माहीतच पडते की ते खुल्लं आहे बा, त्यालाच टॅम्पर इव्हिडंट पॅकेजिंग असं आपण म्हणतो. तिसरं आहे काउंटर फेल्ट डिटरन्स, फीचर्स टू मेक काउंटर फेल्टिंग डिफिकल्ट. आपल्याला माहिती आहे आजकाल भरपूरसे नकली प्रोडक्ट्स बनवतात, त्यासाठीच ही काउंटर डिटरन्स हे टेक्निक वापरले जाते. फीचर्स टू मेक काउंटर फेल डिफिकल्ट, की दुसरं त्याच्यासारखं नकली प्रोडक्ट बनलं नाही पाहिजे, त्यालाच आपण काउंटर फेल डिटरन्स असं म्हणतो. तिसरं आहे मार्केटिंग आणि ब्रँडिंग. मार्केटिंग कसं? पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे आणि इन्फॉर्मेटिव्ह असलं पाहिजे. त्यावर असं आलतू फालतू नसलं पाहिजे, फक्त ते अट्रॅक्टिव्ह आणि पॅकेजिंग त्याची चांगली असली पाहिजे. त्यामुळे ते एनहान्स करते प्रोडक्ट अपील अँड ब्रँड रिकग्निशन थ्रू इट्स सेकंडरी टू सेफ्टी अँड क्वालिटी इन फार्मास्युटिकल्स. आता बघूया टाइप्स ऑफ फार्मास्युटिकल मटेरियल, टाइप्स ऑफ पॅकेजिंग मटेरियल्स. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे ग्लास. याच्या प्रॉपर्टीज बघूया. बघणार आहोत टाइप्स ऑफ पॅकेजिंग मटेरियल्स. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे ग्लासची प्रॉपर्टीज बघूया. केमिकली इनर्ट असतो, इम्परमेबल टू गॅसेस अँड मॉइश्चर, ट्रान्सपरंट असतो, अलाविंग व्हिज्युअल इन्स्पेक्शन, म्हणजे असं इझिली बघू शकतो त्याच्या आतमध्ये काय आहे. गुड हीट रेजिस्टन्स, हीटपासून खूप असं चांगला असतो. हीट रेजिस्टन्स असतो, स्टरायलायझेबल असतो, गुड आणि ॲस्थेटिक अपील पण देतो. त्याच्या डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? फ्रॅजाईल आहे,
प्रोन टू ब्रेकेज म्हणजे लवकर तुटू शकतो जर पडलं तर खाली. हेवी आहे, कॅन लीच अल्कली इस्पेशली सोडा लाईम ग्लास. आता आपण याचं क्लासिफिकेशन बघूया अकॉर्डिंग टू युनायटेड स्टेट्स ऑफ फार्माकोपिया और युरोपियन फार्माकोपिया. पहिला आहे टाईप 1 बोरोसिलिकेट ग्लास. तर बोरोसिलिकेट ग्लास याचं कंपोजिशन काय आहे, याच्यामध्ये हाय कंटेंट ऑफ बोरॉन ऑक्साईड आहे, सिलिका आहे आणि ॲल्युमिनियम आहे. प्रॉपर्टीज हायली रेजिस्टन्स टू थर्मल शॉक अँड केमिकल अटॅक, मोस्ट इनर्ट गॅस. युजेस पॅरेंट्रल प्रिपरेशन, इंजेक्टेबल्समध्ये यूज होतो. सेन्सिटिव्ह ॲक्वाइज सोल्युशन, लायफोफिलाइज प्रोडक्ट, ब्लड प्रोडक्ट, स्ट्रॉंग ॲसिड्स अँड बेसेस आणि गुड स्टँडर्ड्स फॉर इंजेक्टेबल्स. हे बोरोसिलिकेट ग्लास गुड स्टँडर्ड आहे. आपण बघतो भरपूरशा ॲडव्हर्टाईजमध्ये बोरोसिलिकेटचं बनलेलं आहे असं त्याच्यात दाखवतात. टाईप 2 आहे ट्रीटेड सोडा लाईम ग्लास. कंपोजिशन सोडा लाईम ग्लास सरफेस ट्रीटेड एक्झाम्पल विथ सल्फर डायऑक्साईड टू रिमूव्ह अल्कली आयन्स फ्रॉम द इनर सरफेस. च्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ड केमिकल रेजिस्टन्स कम्पेअर टू टाईप 3 बट लेस दॅन टाईप 1. uses aqueous, acidic and neutral peripheral preparation that can withstand some alkali leaching, bulk solution. टाईप 3 आहे सोडा लाईम ग्लास. याचं कंपोजिशन आहे बेसिक सोडा लाईम ग्लास. प्रॉपर्टीज मॉडरेट केमिकल रेजिस्टन्स, मोर अल्कली लिचिंग. uses non-aqueous parental preparations, powders for reconstitution, solid oral dosage forms, tablet, capsules, some topical preparations, not suitable for IV or sensitive fluids. तिसरा आहे नॅशनल जनरल पर्पज सोडा लाईम ग्लास. याचं कंपोजिशन अनट्रीटेड सोडा लाईम ग्लासपासून बनलेलं आहे. प्रॉपर्टीज लोएस्ट केमिकल रेजिस्टन्स आहे. युजेस नॉन पॅरेंटल प्रोडक्ट्स, टॉपिकल यूज, टॅबलेट्स, पावडर्स, लिस्ट एक्सपेन्सिव्ह, यूज्ड वेअर केमिकल रेजिस्टन्स इज नॉट क्रिटिकल. ॲम्बर ग्लास कलर्ड ग्लास असतो, ॲम्बर कलरचा. आपण बघितला खोकल्याचे औषध वगैरे त्यामध्ये भरले असतं, त्याचा ॲम्बर कलरचा ग्लास म्हणतो आपण त्याला. युजली ब्राऊन कलरचा असतो तो. यूज टू प्रोटेक्ट लाईट सेन्सिटिव्ह ड्रग्स फ्रॉम व्हिजिबल लाईट. लाईटपासून ते प्रोटेक्ट करतो आणि लाईट सेन्सिटिव्ह ड्रग्सपासून. आता नेक्स्ट बघूया प्लास्टिक्स. प्लास्टिक कसं असतं, प्रॉपर्टीज याच्या बघूया. लाईटवेट असतं, फ्लेक्झिबल असतं, वर्सेटाईल, कॅन बी मोल्डेड इन टू व्हॅरिएशन. आपण कोणत्या पण शेपमध्ये त्याला मोल्ड करू शकतो. रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह आहे, चीप आहे, शॅटर रेजिस्टंट आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय याच्या, परमेबल टू गॅस आणि मॉइश्चर, टू व्हॅरिंग डिसीज, पोटेन्शियल फॉर लिचिंग, प्लास्टिसायझर, ॲडिटिव्ज इन टू दी drug absorption, drug components absorbing into the plastic can be difficult to recycle. रिसायकल करण्यासाठी हे थोडंसं कठीण आहे प्लास्टिक. याला खूप वर्ष लागतात डिग्रेड होण्यासाठी. त्याच्यातला बघूया. पहिला आहे पॉलिइथायलिन, PE. पॉलिइथायलिनमध्ये 2 प्रकार येतात, लो डेन्सिटी पॉलिइथायलिन आणि हाय डेन्सिटी पॉलिइथायलिन. पहिला बघूया लो डेन्सिटी पॉलिइथायलिन. फ्लेक्झिबल आहे, यूज फॉर स्क्वीज बॉटल्स, आय ड्रॉप्स, बॉटल्स, लायनर्स. आय ड्रॉप्सच्या ज्या बॉटल असतात, स्क्वीज बॉटल असतात, त्यामध्ये हे लो डेन्सिटी पॉलिइथायलिन यूज केलं जातं. हाय डेन्सिटी पॉलिइथायलिन मोर रिजिड, गुड मॉइश्चर बॅरियर, यूज फॉर सॉलिड ओरल डोजेस फॉर्म्स, टॅबलेट, कॅप्सूल्स, बॉटल, लिक्विड सोल्युशन, सिरप्स आणि सस्पेन्शन. ज्या मेडिसिन्सच्या ज्या बॉटल असतात, टॅबलेट्सच्या, कॅप्सूलच्या, त्याच्यासाठी ही हाय डेन्सिटी पॉलिइथायलिन यूज केलं जातं. नेक्स्ट आहे पॉलीप्रोपायलिन. पॉलीप्रोपायलिनचं प्रॉपर्टीज मोर रिजिड दॅन पॉलिइथायलिन, गुड केमिकल रेजिस्टन्स, ऑटोक्लेवेबल, हाय हीट रेजिस्टन्सपासून प्रोटेक्शन होते याचं. युजेस क्लोजर्स, कॅप्समध्ये यूज करतात हे. सिरिंजेस, बॉटल्स, सिरिंजेसमध्ये यूज होते. बॉटल्स दॅट कॅन रिक्वायर स्टरलायझेशन, अशा बॉटल ज्याचं स्टरलायझेशन होऊ शकतो तशामध्ये यूज केलं जातं. ब्लिस्टर पॅक्स ॲज अ बेस लेअर, ब्लिस्टर पॅक्समध्ये पण यूज होतं. नेक्स्ट आहे पॉलिविनाइल क्लोराईड. प्रॉपर्टीज वर्सेटाईल आहे, क्लिअर, can be rigid or flexible with the plasticizers. Uses blister packs, main component for cavities. IV fluid bags साठी यूज होतं. फ्लेक्झिबल PVC, ब्लड बॅगसाठी यूज होतं. युनिट डोस पॅकेजिंग, कन्सर्न्स एक्झिट अबाउट प्लास्टिसायझर लिचिंग. नेक्स्ट आहे पॉलिइथायलिन टेरॅप्थॅलेट. प्रॉपर्टीज एक्सिलंट गॅस अँड मॉइश्चर बॅरियर, स्ट्रॉंग, ट्रान्सपॅरंट. युजेस बॉटल्स फॉर ओरल लिक्विड, सिरप, सस्पेन्शन्स, सम लिक्विड डोजेस फॉर्मसाठी यूज होतं. देन आहे पॉलिस्टायरीन. प्रॉपर्टीज रिजिड आहे, ट्रान्सपरंट आहे, ब्रिटल आहे. युजेस जार्स, कंटेनर्स फॉर ट्रॉपिकल प्रोडक्ट्स, सम डायग्नोस्टिक किट्स, नॉट कॉमनली फॉर डायरेक्ट ड्रग कॉन्टॅक्ट ड्यू टू द ब्रिटलनेस. नेक्स्ट आहे सायक्लिक ओलिफिन कोपॉलिमर्स, COC और सायक्लिक ओलिफिन पॉलिमर्स. प्रॉपर्टीज हाय ट्रान्सपरन्सी, इनर्ट, हाय बॅरियर प्रॉपर्टीज, गुड केमिकल रेजिस्टन्स आणि लो एक्स्ट्रॅबिलिटी. Uses advanced parenteral containers, pre-filled syringes, vials, idols for sensitive biologics. नेक्स्ट बघूया मेटल्स. मेटल्सची प्रॉपर्टीज इम्परमेबल टू लाईट आहे, गॅसेस अँड मॉइश्चरपासून, स्ट्रॉंग आहे, ड्युरेबल आहे अँड गुड बॅरियर प्रॉपर्टीज आहे.
डिसॲडव्हान्टेजेस काय याचे, गुड कॅन करोजन होऊ शकतं याचं, हेवी कॅन रिॲक्ट विथ सर्टन ड्रग्ससोबत रिॲक्शन होऊ शकते, रिक्वायरिंग इंटरनल कोटिंग, नॉट ट्रान्सपरंट आणि ट्रान्सपरंट नाही आहे. कॉमन मेटल्स कोणते आहे, ॲल्युमिनियम. जे कॉमनली यूज केलं जातं ते मेडिसिनसाठी ॲल्युमिनियमच आहे. फॉर्म्स फॉइल्स, ब्लिस्टर लिडिंग, स्ट्रिप पॅक्स, फॉईल पाउचेस, कोलॅप्सिबल ट्यूब्स फॉर ऑइंटमेंट्स, क्रीम्स, एरोसोल्स, कॅन्स. ॲडव्हान्टेजेस काय याचं, लाईटवेट आहे, मॅलिएबल आहे, एक्सलंट बॅरियर आहे. डिसॲडव्हान्टेजेस कॅन बी ससेप्टेबल टू पिन होल्स इन थिन फॉइल्स. म्हणजे की असं जर त्याला छिद्र पाडलं ते फाटत जाते, असं हे त्याचं डिसॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट आहे टीन, फॉर्म्स कोलॅप्सिबल ट्यूब्स आणि कॅन्स. ॲडव्हान्टेजेस केमिकली इनर्ट आहे, गुड अपिअरन्स. डिसॲडव्हान्टेजेस मोर एक्सपेन्सिव्ह दॅन ॲल्युमिनियमपेक्षा थोडंसं महाग आहे. मग नंतर आहे लीड, हिस्टॉरिकल यूज फॉर कोलॅप्सिबल ट्यूब्स बट नॉट यूज फॉर इंटरनल प्रोडक्ट्स ड्यू टू द टॉक्सिसिटी कन्सर्न्स मे बी यूज फॉर इंटरनल प्रिपरेशन्स विथ अन इनर्ट कोटिंग. हे लीड थोडंसं टॉक्सिक आहे थोडंसं हे. नेक्स्ट आहे रबर्स, एलास्टोमर्स. रबरचं प्रॉपर्टीज बघूया. फ्लेक्झिबल आहे, रेझिस्टंट आहे, प्रोव्हाइड्स अ लाईट सील अँड कॅन बी पियर्स्ड. डिसॲडव्हान्टेजेस असे आहे, कॅन लीच कंपोनंट्स, एक्झाम्पल वल्कनायझिंग एजंट, अँटीऑक्सिडंट, कॅन ॲब्झॉर्ब ड्रग कंपोनंट, absorption for vials, bottles and pre-filled syringes, also for septa and O-rings. च्या टाईप्स कोणते याच्यात बघूया. ब्युटाईल रबर, मोस्ट कॉमन फॉर फार्मास्युटिकल स्टॉपर्स ड्यू टू लो परमेबिलिटी अँड गुड केमिकल रेजिस्टन्स. एक्झाम्पल ब्रोमोब्युटाईल, क्रोमोब्युटाईल. जे स्टॉपर्स असतात ना ते झाकण असतात, त्याच्या आतून एक रबर लागलं असतं, त्याच्यासाठी हे यूज केलं जातं ब्युटाईल रबर. नॅचरल रबर लेस कॉमन ड्यू टू हायर रिएक्टिव्हिटी अँड परमेबिलिटी. तिसरा आहे सिलिकॉन रबर, यूज फॉर प्लंजर्स इन सिरिंजेस, सम स्टॉपर्स, नोन फॉर इनर्टनेस अँड टेम्परेचर स्टॅबिलिटी. तेच मी तुम्हाला सांगितलं, सिरिंजेसमध्ये पण यूज होतं हे स्टॉपरसाठी, बॉटल्समध्ये पण यूज होतं. पेपर अँड पेपर बोट, प्रॉपर्टीज इनएक्सपेन्सिव्ह आहे, लाईटवेट आहे, प्रिंटेबल आहे, त्याच्यावर प्रिंट करू शकतो आपण, काही नाव वगैरे टाकू शकतो, आणि बायोडिग्रेडेबल आहे, इझिली डिग्रेड होऊन जातं. त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय, पुअर बॅरियर प्रॉपर्टीज, म्हणजे मॉइश्चर, गॅसेस, लाईट आणि प्रोन टू टी लवकर फाटू शकतं पाण्यापासून, मग ही गॅसेस इन्व्हायरमेंटपासून हे थोडंसं त्याला हेच आहे. युजेस प्रायमरी फॉर सेकंडरी आणि टर्शरी पॅकेजिंग, कार्टॉन्स, बॉक्सेस, लेबल्स आणि लिफलेट्स कॅन बी लॅमिनेटेड विथ प्लास्टिक ऑर फॉईल टू इम्प्रूव्ह द बॅरियर प्रॉपर्टीज. तर हे पेपर आणि पेपर बोर्ड हे सेकंडरी आणि टर्शरी पॅकेजिंगमध्ये येते, आणि जी हे आपण बघितले मेटल्स, प्लास्टिकची पॅकेजिंग, ग्लासची पॅकेजिंग, हे प्रायमरी पॅकेजिंगमध्ये येते. तर नेक्स्ट बघूया फॉइल्स टाइप्स. ॲल्युमिनियम फॉईल इज अ मोस्ट कॉमन, ऑफन लॅमिनेटेड विथ प्लास्टिक लेयर्स. एक्झाम्पल PVC, PVDC फॉर एनहान्स बॅरियर प्रॉपर्टीज अँड हीट सिलिंग कॅपॅबिलिटीज. युजेस, फॉइल्स कशासाठी यूज होतात, ब्लिस्टर पॅक लिडिंग, सील्स द ड्रग इन ब्लिस्टर कॅव्हिटी. ब्लिस्टर म्हणजेच त्याच्या गोळ्याचे असते ना पॅक, असे म्हणजे की असा पॅक असतात आणि ते असे छोटे हे जे असे असतात ना, याला ब्लिस्टर्स म्हणतात. ब्लिस्टर पॅक लिडिंग. स्ट्रीप पॅक्स इन्व्हॉल्व्स इंडिव्हिज्युअल डोजेस, सॅचेट्स आणि पाउचेस फॉर पावडर्स, ग्रॅन्युल्स, लिक्विड्स. ते जे ORSचे जे पॅकेट असतात ना, त्याच्यासाठी पण हे फॉइल्स यूज केले जातात. बॉटल इंडक्शन सील्स प्रोव्हाइड्स टेम्पर एव्हिडन्स अँड मॉइश्चर बॅरियर. नंतर बघूया स्पेसिफिक डोजेस फॉर्म पॅकेजिंग. सॉलिड डोजेस फॉर्म्स, टॅबलेट्स आणि कॅप्सूलसाठी. बॉटल्स, त्या बॉटल्स असतात हाय डेन्सिटी पॉलिइथाइलिन, PET or type 3 glass with screw caps, often with decident. Blister packs consist of thermoform plastic quality, example PVC, and leading foil, example aluminum foil, provide unit dose protection, visual compliance, and tamper evidence. Strip packs, 2 webs of flexible film, example aluminum foil or laminated film. Heat sealed असतं. Around individual tablet capsules offers evidence, excellent moisture protection. सॅचेट्स आणि पाउचेस फॉर पावडर्स, ग्रॅन्युल्स और इफर्वेसन टॅबलेट्स. नंतर आहे लिक्विड ओरल डोजेस फॉर्म सिरप, सस्पेन्शन आणि सोल्युशनसाठी आपण बॉटल्स कोणचा टाईप 2 और टाईप 3 ग्लास अँड हाय डेन्सिटी पॉलिइथाइलिन PET, ऑफन विथ चाइल्ड रेजिस्टंट कॅप्स अँड डोजेस एड्स, स्पून्स, कप्स आणि ड्रॉपर्स. सेमी सॉलिड डोजेस फॉर्म्स म्हणजे क्रीम्स, ऑइंटमेंट आणि जेल्स आहेत याच्यासाठी आपण कोलॅप्सिबल ट्यूब्स वापरतो, ॲल्युमिनियमच्या, प्लास्टिकच्या और लॅमिनेटेड ट्यूब्स. जार्सही वापरू शकतो आपण, ग्लास आणि प्लास्टिक. पॅरेंट्रल प्रिपरेशन म्हणजे की इंजेक्टेबल्स, ॲम्प्युल्स, सिंगल डोज हिमॅटिकली सील्ड ग्लास कंटेनर्स. टाईप 1च्या असतात त्याच्या मोस्टली, ज्या इंजेक्शनचे जे ॲम्प्युल्स असतात टाईप 1 बोरोसिलिकेट ग्लासच्या बनल्यात असतात. ओपन बाय ब्रेकिंग द नेक, त्याचं असं नेक तोडलं जातं, ते ग्लासचं असतं. प्रीफिल्ड सिरिंजेस, ग्लास टाईप 1 और
प्लास्टिक बॅरेल्स विथ रबर प्लंजर्स अँड निडल शिल्ड्स. तर एरोसोल्स अँड मीटर डोज इनहेलर्स कॅन्स, ते ॲल्युमिनियमच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या बनल्या असतात, प्रेशराईज असतात त्या. व्हॉल्स क्रिटिकल कंपोनंट्स फॉर मीटरिंग डोज. ऑप्थॅल्मिक अँड नेझल प्रिपरेशन्स ड्रॉपर बॉटल्स या लो डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिइथायलिन और ग्लासच्या बनल्या असतात. स्क्वीज बॉटल्स लो डेन्सिटी पॉलिइथायलिन, आपण बघितलंच आहोत. स्पेशलाइज पॅकेजिंग फीचर्स आपण बघितलं आहे. चाइल्ड रेजिस्टंट पॅकेजिंग कशासाठी असतं आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. याचा पर्पज काय. डिझाईन टू बी सिग्निफिकंटली डिफिकल्ट फॉर यंग चिल्ड्रन, जे 5च्या खालचे जे मुलं असतात, टू ओपन विदिन अ रिजनेबल टाईम बट नॉट डिफिकल्ट फॉर ॲडल्ट्स टू ओपन करेक्टली. त्यांना उघडता नाही आलं पाहिजे, आपल्याला ते ॲडल्ट असं इझिली उघडता आलं पाहिजे. त्याच्यासाठीच हे चाइल्ड रेजिस्टंट पॅकेजिंग असते. त्यावर क्वेश्चन विचारू शकतो मोस्टली. द मेकॅनिझम टिपिकली इन्व्हॉल्व्स पुश अँड टर्न, स्क्वीज अँड टर्न और अलाइनमेंट बेस्ड क्लोजर्स. Legislation mandated by regulation for certain drug categories. Example, Schedule H drug in India, Poison Prevention Packaging Act in US. ते भरपूर जे ड्रग्स असतात ते शेड्यूल एचमध्ये येतात, म्हणजे प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाही. तशाच म्हणून ते चिल्ड्रनच्यानी उघडला नाही गेलं पाहिजे, ड्यू टू त्याला पॉयझनिंग वगैरे काही होऊ शकतं त्यामुळं. नंतर आहे टॅम्पर इव्हिडंट पॅकेजिंग. पर्पोज provides visual indicator or barrier that if breached or missing can reasonably be expected to provide visible evidence to consumer that tampering has occurred. म्हणजेच की आपल्याला माहीत पडलं पाहिजे आधी टॅम्पर झाला आहे किंवा हे उघडलं आहे, त्याच्यासाठी हे टॅम्पर इव्हिडंट पॅकेजिंग वापरली जाते. तर मेकॅनिझम काय आहे. श्रिंक बँड्स, इंडक्शन सील्स, फॉईल सील्स अंडर कॅप, टियर ऑफ स्ट्रिप्स, ब्रेकेबल कॅप्स, युनिक सील्स, ब्लिस्टर पॅक्स, स्ट्रिप्स पॅक्स एक्सेट्रा. इम्पॉर्टन्स क्रुशियल फॉर पेशंट सेफ्टी अँड प्रोडक्ट इंटिग्रिटी. एक्झाम्पल इन रिस्पॉन्स टू Tylenol poisoning incidents. Unit dose packaging. Each dose is separately packed. Example, blister packs, strip packs and sachets. Advantages are reduces medication errors, improves patient compliance, maintains drug stability for each dose, reduces contamination, facilities easy identification. Cold chain packaging. Specialized packaging for insulated container, gel packs, phase change materials used to maintain specific temperature ranges for temperature sensitive drug. Example, vaccines आणि biologics. ते vaccines आणि काही जे बायोलॉजिक्स असतात त्यासाठी कोल्ड चेन पॅकेजिंग यूज केली जाते. रेग्युलेटरी ॲस्पेक्ट्समध्ये येते ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945. गव्हर्न्स दी मॅन्युफॅक्चर, सेल, डिस्ट्रीब्युशन, इम्पोर्ट ऑफ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक. या ॲक्टमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, सेल, डिस्ट्रीब्युशन आणि इम्पोर्ट हे सगळं येतात ड्रग्सचं. शेड्यूल P1 स्पेसिफाय पॅक सायझेस फॉर स्मॉल ड्रग्स. Rules related to labeling and packaging stipulate what information must be present on labels. लेबलवर कशा नेम असलं पाहिजे, स्ट्रेंथ असलं पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग डेट असली पाहिजे, बॅच नंबर असला पाहिजे, एक्सपायरी डेट असली पाहिजे, स्टोरेज आणि वॉर्निंग्स असली पाहिजे. स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर स्टोरेज कंडिशन इन्फ्लुएन्सेस पॅकेजिंग मटेरियल चॉईस. इंडियन फार्माकोपिया आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. सेट्स ऑफिशियल स्टँडर्ड्स फॉर पॅकेजिंग मटेरियल अँड कंटेनर फॉर ड्रग सॉलिड इन इंडिया. Specifies types of glass for various preparation. Example, type 1 for injectables. Define test for container. Example, leakage test, clarity, hydrolytic resistance. आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन CDSCO. तर याचं प्रायमरी रेग्युलेटरी बॉडी आहे ही, रिस्पॉन्सिबल फॉर एन्फोर्सिंग द ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स इन्क्लुडिंग पॅकेजिंग स्टँडर्ड्स. तर एक गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस GMP. यामध्ये प्रॉपर सिलेक्शन, हँडलिंग, स्टोरेज, पॅकेजिंग मटेरियल टू प्रिव्हेंट कंटॅमिनेशन अँड इन्श्युअर प्रॉडक्ट क्वालिटी हे आपण यामध्ये बघतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.